चला नमस्कार मित्रांनो. चला म्हणलं आता आपल्या बहीण भावांना टाकावं म्हणलं एखादा व्हिडिओ बनवून दाजीचा संध्याकाळी. बरेच दिवस झालं भावा बहिणींना काय भेटच नाही दाखवला. 2-4 दिवस झालं. 2-4 दिवस कसं लय दिवस झालं म्हणायचं, बेतच नाही दाखवला काय नाही. पण चला म्हणलं आज चाललंय तयारी बेताची. तुमच्या पूनमताईने मस्तपैकी बटाट्याचं कालवण बनवलंय आणि कांदा कापायचा चाललाय बा तुमच्या पूनमताईचा. पिल्लूच्या भाकरी चालल्यात. आता तुमच्या पूनमताईची तुम्हाला तर माहितीच पाठ दुखती सारखी मान, त्याच्यामुळं पिल्लूलाच लावलंय भाकरी करायला. झालं आता भाकरी. किती राहिले पिल्लू भाकरी? तेवढी चेक करायची होय. झाल्या भाकरी झाल्या, कालवण झालं, सगळं झालं. आता कांद्याचं नियोजन काय कापायचं चाललंय, काय दुसरा बीत करते का काय तुमची पूनमताई काय सांगता नाही येत आहे का नाही. हो तर बघू आता जेवणाचं परत तुमच्या व्हिडिओ आता टाकायचा का नाही काय माहिती नाही आता व्हिडिओ, पण बघू. आणि काय झालं आता परत पावसाचं आगमन झालंय बघ. कमून काय नव्हतं हे दिसत काय पाऊस येण्याचं दिवस बी नाहीत, काय नाही. पण तरी बी आता बाहेर पाऊस चालू झालाय. हाय आमच्या भावांना बहिणींना चाललाय जेवण बनवायचं चाललंय. बेत बऱ्याच भावा बहिणींच्या कमेंट येत, पूनमताई काय तुम्ही बेत टाकणार काय होणार, पण काय टेन्शन माग त्याच्यामुळं नको म्हणलं बेत काय. लय तिखट कांदा, लय तिखट कांदा आहे. अयो मस्तपैकी बाजरीच्या भाकरी केल्यात पिल्लूनी. बटाट्याचं कालवण तोंडाला पाणी मस्त वाढवून सुटले. पण म्हणलं चला सगळ्यांनी संगत जेवण करा. मरून काला करून खायचा. हा चुरून मरून काला. काय करायचंय पूनमची? होय अंड्याची चटणी. अंड्याची चटणी असं होय. बर करा, खा, जीवाला खाल्लं पाहिजे. हा काय तुमच्या पूनमताईच्या अंगात काय हीच नाही राहिलं, काय राहिलं नाही रे? कॅल्शियमच नाही राहिलं, अजिबातच नाही राहिलं. कटकट हाडकं वाजायला लागली पार. हा काय जरा खाल्लं पिल्लं तर जरा अंगात जीव येईन, नाही तर काय जीव यायचा मग. फारच कॅन्सर. अयो ते कांद्याने तर डोळ्याला कसं काय व्हायला लागलं का? अरे पण ते आलं ना डोळ्यात इकडं कांद्याचं. काय बेत बनवलं मग आमच्या भावांनी बहिणींनी? आज मस्त पैकी आपण बेत मस्त पैकी म्हणजे आपला काय रोजचा आहे तसाच आहे, त्यात काय बदल नाही. बदल नसतो आपल्या बेतात. जे आपलं रोजचं घरचं आहे तीच असतंय. आणि आज तर काय ते दादा आलते भेटायला, ताई आलते भेटायला. त्याच्यातच काय कसा दिवस निघून गेला काय कळलं नाही, काय नाही. ती असता आमची टाकी संपली होती गॅसची. आता अकलच बंद झाली. म्हणलं आज तर शनिवार, उद्या रविवार. उद्या तर काय गॅसच्या टाक्या येत नाहीत, काय नाही. म्हणलं उद्याच्याला काय ते असा पाऊस चालतोय बाहेर टुपू म्हणलं सायपायचं आवड झालं. मग तर तुमचं दाजी बरं झालं गेलं रोडवर. गाडी येऊन तिथं थांबली होती. तेवढ्यात त्याने हाका मारले, दाजी काय चाललं, बरं चाललंय का? अहो म्हणलं बरं झालं तुमची गाठ पडली. म्हणलं टिया इथंच तुम्ही देवासारखं धावून आलात, गाडी इथंच थांबली दाजीपाशी. म्हणलं टाकी संपली राहू म्हणलं इथं आपली. पाण्याचे दिवस चालू झाले. मग म्हणला दाजी म्हणलं या घेऊन पाटशिरी गेलं. मग काय टाकी मग गेलो धावपळीने टाकी भरून. भाकरी कशा काय केल्यात बघा.
पिल्लूने केलेत आपल्या भाकरी, बाजरीच्या भाकरी. बाजरीच्या भाकरी मस्त पैकी हो का. कशा काय केल्यात, मोठ्याचे मोठे हो का, हाय ते ना मोठ्याचे मोठे. तुमच्या पूनमताई सारखीच करायला लागली बरं का ती बी पिलू भाकरी. मला भाकरी बारक्या करायला आवडत नाही, नाही अजिबातच पिल्लूला नाही. पण. हा एका भाकरीतच भागलं पाहिजे, दुसरी भाकर घेतलीच नाही पाहिजे, आहे का नाही? हा? झालं का पिल्लू? हा थांब. आता तुमची पूनमताई तर काय अंड्याचं काय करणार आहे काय माहिती, बुर्जी का काय? भुर्जीच करून हा. चटणी आणि हा. मी आहे ना हम्म. आज माझ्या पद्धतीनं जेवण अंड्याचं बनवून खाणार आहे. असं होय. हा. अरे खात जा बाबा, अंडी फिंडी तुला काय जीवाला वाटन ते खात जा. हा आपला जीव आहे तर सगळे, नाही तर काय खरं आहे मग. हा आहे का नाही? होय की. आपल्या जीवाची आपल्याला चिंता करावी लागते, आपल्या जीवाची कोण चिंता करणार आहे तेव्हा? आहे का नाही? मग अयो ती डोळ्याची बी अजून बॅगा होती. चाललंय डोळ्याची. जाडलोट चालू झाली. अरे शिवण्या, हो का शिवण्याची कशी जाडलोट चालली आहे का? हळू घे बाबा. आणि काय झालं हो काय, जापा खाली ना ते बंड्या डाललाय म्हणजे झोपिवलाय त्याला. लय येड्यावणी करतोय साऱ्या रानात इकडे तिकडे, आम्हाला बसून नाही देत, निसता अंगा उडी हाणतोय निसता. ए आहे का नाही? हा टणक टणक निसता उड्या हाणतो, जातो बाहेर तिकडे तिच्या आईकडे जातो, येतो परत लगेच इथं, तिकडं जातो इकडे येतो. ती काय मंजू सारखी वरडल्याशिवाय राहत नाही इकडं, सारखी ठक. अपूर्वा दोन टाका. आणि तुम्हाला बरेच दिवस झाला बंड्या किती मोठा झालाय, काय झालं तुम्हाला दाखवलंच नाही रे. अपूर्वा दाखव रे बंड्या. बंड्या उड्यात मारत होती. बंड्याला दाखवलंच नाही तुम्हाला, देणंच नाही होत. का बंड्या कसा बसलाय, चांगला झालाय आता. चांगला झालाय, मोठा झालाय. हे बंडू, हे बंड्या चल ये आणि इकडे त्याला बंड्याला चांगला बसला होता, आता दिला बाय खिजवून. खिजवून. पण आता काय आहे, भावा बहिणीला बंड्या बघायचंय ना कस काय मोठा झालाय बंडू. हा घे बंड. अयो अयो बंडा आहे बाबा, बंड्या चांगला मोठा झाला का नाही बंडू आता? हा मारतोय ते मला. मारतोय, लय उड्या आणतोय घरात सारखा. पाठच का उठतोय, इथंच बसलेला असतोय घरातच, अंगा उड्या आणतो रातभर. त्याच्यामुळे त्याला जाफा खालीच म्हणलं डालावा, बाहेर नकोच. मग आता पळतोय का? जाऊ दे मग, बसून दे, घाल जाफा खाली. नजरच असती बाहेर, जर असला तो झापा खाली नसला ना कोंडून, हा त्याची नजरच असती कोण काय करतोय. म्हणजे ना असं आपल्या हालचाल नाही झोपल्यावर हा ती बघतच राहत डॉक्टर. आधी हालचाल झाली ती उठतात म्या म्या करत बसतो उड्या मारे. असं होय. तसंच करतो. आता मी तर लय सकाळी लवकरच उठलो होतो, पार 5 वाजता उठलो होतो. आणि आता त्या मंजूला अशी सवय आहे, ती अंजू काय नाही, अंजू तिकडे जाऊन कोपऱ्यात जाऊन बसते, ती बघत नाही कोण आलं कोण गेलं काय नाही बघत. पण हे मंजू आहे ना, ही रातभर दारातच त्या छपराच्या तोंडालाच उभा राहते नुसती ठाक. बसते का नाही, आराम करते का नाही, हे काय सांगता नाही. आपण काय रातभर जागत नाही, तिथं बसत नाही. पण ती कवा बघावा तेव्हा त्या दारातच उभा असते ठाकच. मग निसता तुमच्या दाजीने दरवाजा उघडला की लगेच आवाज तिकडून देणार, लगेच वराडणार. लगेच इकडून हा मग तिच्याकडे जायचं आणि मग तिला म्हणा, अरे ग बस, लई नको वरडू, हाय बंड्या आतमध्ये बसलाय झोपलाय. हा मग जरा मग ती जाळी सोडायची, मग ते बंड्याला इकडून मग बाहेर काढायचा, द्यायचं सोडायचं तिच्याकडं. मग तवा ग बसणार मंजू. आणि मग आता हे बंड्याचं जरा दूध पियाला जरा तरवाड झाला की बंड्या काय करतो, तिथं काय थांबत नाही मंजू पशी, ठाकलं की इकडे पळत मग आतमध्ये घरात इकडे. पण तिकडून निसता आवाज चालू होता निसता तिचा मंजूचा, सारखी ओरडत राहती, माझा बंड्या कुठे गेला आणि माझं बाळ कुठे गेलं. हा आता आपल्या पशीच राहणार आहे ना बंड्या इथं. हो शिवण्या नीट डाल त्याला, नीट डाल त्याला नीट. भूक लागली का शिवण्या? काय करायचं काय काय कांदा काळी कडायची ग. का कांदा काय काय बुर्जीला काय काय गेले रे? बुर्जी नाही करणार, 2 अंड्यातच खळगुट करून खाणार आहे जेवण. असं हो का? कांदा
परत कोथिंबीर टमाट आज तुमच्या पूनमताईने घेतलंय कालवून बनवायला. बनवा पटापटा भूक लागली आता. मग काय कवा खाईन असं झालं. तका बंड्या निघाला बा बाहेर. हा बंड्याला त्याला जाफा घातलाय तरी बाहेर निघाला तो कसा. अरे मोडला का जाप बंड्या. झाप मोडल भांडिया खांडिया भांडिया द्या इकडे ती ही द्या इकडं. हा ती द्या ना इकडं परत. असं होईल झाले की नाही भावा बहिणींचे जेवण बऱ्याच दिवसातून टाकला व्हिडिओ. चला म्हणलं टाकावा आज म्हणलं. कारण स्वयंपाक करताना स्वयंपाक करताना तरी बऱ्याच भावा बहिणींच्या कमेंट असतात. चला आता यांचं भांडण मिटलं आता पुढचा व्हिडिओ म्हणजे काय बेताचा व्हिडिओ जेवणाचा म्हणजे व्हिडिओ. बऱ्याच दिवसातून म्हणजे तुमचं दाजीच बऱ्याच दिवसातून जेवायला घरी आलं ना. कारण की दाजी बाहेर जात होतं जेवायला तुमचं. त्याच्यामुळे बऱ्याच दिवसातून तुमच्या दाजीने व्हिडिओ टाकले. अरे बाहेर नसतंच आपण मनच नव्हतं लागत व्हिडिओ टाकायचं. चला नको वाटायचं. आणि काय तुमच्या दाजीचं दिवसातून एकच व्हिडिओ काय तर व्हिडिओ बी येत नाहीत काय नाही काय नाही नको वाटतंय. व्हिडिओ बनवायला मुळच नाही राहिला. असं वाटतंय की काय पप्पा हो. परत डाललं तो का परत आला. जाऊ दे त्याचा खेळायचंय आता. बारीक आहे लहान आहे त्यो. हा पिया ती 2 अंडी दिवसभर काय तुमच्या आपलं ते तुमच्या बाच्यांना काय बंट्या सोडित नाही. ठाक दिवसभर नुसता माग असतो. कुणीकडे गे सोडतो थवा. नाही तुम्ही नाही सोडित त्याला दिवसभर. नुसता माग असतो त्यांच्या. कुणीकडे इकडे तिकडे खेळायला गेले की जिकडे जाईन खेळायला तिकडे त्यांच्या बरोबर खेळत असतो नुसता तिथे. आणि जरा दामला की जाऊन लगेच आपला तिकडे खुर्ची खाली जाऊन बसणार. हा दुसरी नाही घातली अंडी. ते ह्याच्या ते सरपण नाही का आपण ठेवलं तिथं नव्हतं एक अंड. असं होईल. चला भावानं बहिणीनं मग काय आता का तुमचं पूनमताईचं चाललाय स्वयंपाकच. मग येईन एखाद्या वेळेस जेवणाचा बेत तुमच्या पूनमताईच्या आयडीवर. चला घ्या मग काळजी सगळ्यांना. बाय बाय. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.